सांगळे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा सासवड। आजचा माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे। विज्ञानामुळे उघडली ज्ञानाची दारे, विज्ञानामुळे उघडली ज्ञानाची दारे, क्षणात जग जवळ आले सारे। सोयी सुविधा वाढल्या जीवनात खूप, सोयी सुविधा वाढल्या जीवनात खूप, पण आज हरवले माणुसकीचे रूप, पण आज हरवले माणुसकीचे रूप। नमस्कार, मी आज अशा विषयाबद्दल बोलणार आहे ज्याने माणसाला आकाशात झेप घेण्याची शक्ती दिली, पण त्याच वेळी स्वतःपासून दूर नेण्याचा निर्णय केला। तो विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे। मित्रांनो, क्षणभर कल्पना करा की आज अचानक इंटरनेट बंद झाले, मोबाईल बंद झाले, AI थांबले। खरंच आपण जगू शकू का? खरंच आपण जगू शकू का? मी आज आपल्या समोर कोणत्याही कल्पना मांडणार नाही, तर खऱ्या घटना मांडणार आहे। मोबाईल दिला नाही म्हणून मुलं आत्महत्या करत आहे, इंटरनेटवरील नकली व्हिडिओ बघून महिलांनी जीवन संपवले, ऑनलाईन अपमान, ट्रोलिंग, ब्लॅकमेल, तसेच ऑनलाईन गेम्स जसे जंगली रमी यासारखे गेम्समुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। वरवर पाहतात ते अपघात वाटतात, पण ही एक प्रकारची हत्याच आहे ना? इथे एक प्रश्न उभा राहतो, चूक खरंच तंत्रज्ञानाची आहे की आपण त्याचा ज्या पद्धतीने वापर करतो त्याच्यावरील दुष्परिणामांचे तोटे हे दृश्य तोटे आहेत? मात्र तंत्रज्ञानाचे काही अदृश्य परिणामही आहेत। आज मुलांच्या हातात खेळणी नाही तर मोबाईल आहे, आज मुलांच्या हातात खेळणी नाही तर मोबाईल आहे, पालक जवळ आहे पण संवाद नाही। ह्या गोष्टी जरी बातम्यांमध्ये येत नसल्या ना तरी आतल्या समाजाला पोखरत आहे। आता AIचंच बघा ना, AI वर चालणाऱ्या स्वयंचलित वाहनांचे अपघात घडत आहे, डीपफेक व्हिडिओ, फोटो बनवणं, सायबर फसवणूक, डेटा चोरी, ऑनलाईन ब्लॅकमेल, तसेच AI मुळे वाढणारी बेरोजगारी या समस्या निर्माण झाल्या आहेत। तंत्रज्ञान आज शस्त्र बनले आहे, आपला आवाज, चेहरा, विचार हे सगळं AI साठी डेटा बनलाय। आपल्या गोपनीयतेचा विनाश झाला आहे। AI निर्णय घेते पण विवेक नाही, ते जबाबदारी घेऊ शकत नाही। मित्रांनो, तंत्रज्ञानामुळे आपण स्मार्ट होत आहोत, पण आपली पृथ्वी थकत आहे। मग यावर उपाय काय? तंत्रज्ञान थांबवणं शक्य नाही, पण त्याला योग्य दिशा देणं हे आपल्या हातात आहे, कारण तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही आहेत। पूर्वी औषधं तयार व्हायला 10-15 वर्ष लागायची, पण आज AI व आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे संशोधन काही आठवड्यातच पूर्ण होते। शेतीच्या तंत्रज्ञानात क्रांती घडत आहे, जसे AI द्वारे, रोबोटिक्सद्वारे फवारणी, माती परीक्षण व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विविध ॲप्स। शेती आता कष्टावर नाही तर बुद्धिमान तंत्रज्ञानावर चालू लागली आहे। दिव्यांगांसाठी तंत्रज्ञान आज आशेचा किरण बनले आहे, जसे रोबोटिक्स, हात पाय, AI वर आधारित व्हॉइस सिस्टीम। जे चालू शकत नव्हते ते चालू, जे बोलू शकत नव्हते ते व्यक्त होऊ लागले आहेत। खरं तर काय, जसे तंत्रज्ञानाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत। फायदा व्हावा की तोटा हे आपापल्या बुद्धीवर अवलंबून आहे। मित्रांनो, आपण अशी पिढी बनवू नये जी मशीनपेक्षा हुशार असून मशीनचीच गुलाम बनेल, तर आपण अशी पिढी बनवू जी तंत्रज्ञान वापरेल पण मानवजात जपेल। मानवजात जपणे हे आपल्या हातात आहे। शेवटी एवढंच म्हणेन, विज्ञानाने जीवन केले सोपे व छान, पण विवेक हरला तर वाढेल संकटाचे आव्हान। योग्य वापर हाच खरा विकासाचा मंत्र, नाहीतर प्रगतीच बनेल विनाशाचे तंत्र। एवढे बोलून मी तुम्हा सर्वांची रजा घेते। जय हिंद, जय भारत।